कंत्राटी पद्धत बंद करा, कंत्राटी पद्धत बंद करा, कंत्राटी पद्धत बंद करा, किमान वेतन दर 30,000 लागू करा. आंतरराष्ट्रीय कामगार दिन या दिनानिमित्ताने आपण जाणून साजर नका या ठिकाणी आज या कामगार दिनानिमित्त आपण सर्व एकत्र जमलेलो आहोत. या ठिकाणी आपल्या विधानसभेचे नेते चंद्रकांत गोरखाना, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनचे पालघर जिल्ह्याचे सहसचिव विनोद जाधव, धनेश साखरे, त्याचप्रमाणे आपल्या महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे नेते या ठिकाणी विजय सोनी साहेब उपस्थित आहेत आणि सर्व कामगार आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. या देशाला, या पृथ्वीला सजवणारा, नटवणारा जर कोणी असेल तर तो कामगार वर्ग आहे. कामगारांच्या श्रमातून आज आपला संपूर्ण भारत देश उभा आहे. कामगारामध्ये कोण येतो तर सुप्रीम कोर्टाच्या जजपासून आपल्या ग्रामपंचायतच्या शिपाईपर्यंत आपण सर्व कामगार क्षेत्रामध्ये येतो. ही सर्व व्यवस्था, या देशाची व्यवस्था सर्व कामगार चालवतो. परंतु आज कामगारावर फार मोठा अन्याय होतोय. आज संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण जगामध्ये हा 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून सर्व ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी साजरा होतो. आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये हा 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा साजरा होतो. त्याच जोडीने आपला 1 मे हा महाराष्ट्र दिन सुद्धा आहे. महाराष्ट्र, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची फार मोठी चळवळ झाली. 106 कार्यकर्त्यांनी आपलं हुतात्मा दिलेलं आहे. मुंबईसह महाराष्ट्र, त्यावेळेचे सरकार मुंबईला वेगळी आणि महाराष्ट्र वेगळा करत होता. परंतु महाराष्ट्र हा पुरोगामी आहे. त्यावेळेचा कामगार, शेतकरी एकत्र उतरला रस्त्यावर आणि मागणी केली की मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र मला पाहिजे. 106 हुतात्म्यांनी बलिदान देऊन हा मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र झाला. आपण पाहत आहोत आज कामगाराची परिस्थिती काय. कामगारांनी संघर्ष करून 29 कामगार कायदे मिळवले. आम्हाला युनियन बनवण्याचा अधिकार असला पाहिजे. आम्हाला व्यवस्थापनाबरोबर आमच्या मागण्या देऊन चर्चा करता आली पाहिजे. आमचा पगारवर झाला पाहिजे. अशा पद्धतीने कामगारांनी संघर्ष करून 29 कामगार मिळवले. परंतु आजचे सरकार काय करतंय, सर्व 29 कामगार कायदे यांनी पायदळी मिळवले आणि 4 श्रमसंहिता आणला. याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला युनियन बनवण्याचा अधिकार नाही. युनियन तुम्ही कधी बनवू शकता, 100 कामगार असतील तर तुम्ही युनियन बनवू शकता. पूर्वीच्या कायद्यामध्ये तरतूद काय होती, 7 कामगार असले तरी तुम्ही युनियन बनवू शकता. याच्यामध्ये बदल काय केला, प्रतिगामी बदल या कामगार कायद्यांमध्ये केलेले आहेत. काय बदल केला की जर 100 कामगार असतील तर व्यवस्थापनाला एखाद्या कामगारावर कारवाई करायची असेल तर सरकारची पूर्वसूचना घ्यावी लागते. सरकारकडे जावं लागतं की या कामगाराला मला अशी कारवाई करायची आहे. आता कायद्यामध्ये काय केलं, 100 कामगारांचे काढून टाकले. आता 300 कामगार सुटतात. किती? 300 कामगार. 100 कामगार असणारे कारखाने आज जवळजवळ आपल्या देशामध्ये 93% कारखाने आहेत. म्हणजे 93% कारखान्यातले कामगार आता वगळले गेले कायद्यामध्ये. हे सर्व कामगार कायद्यामध्ये बदल केले आहेत. आपण नेहमी रस्त्यावर उतरून ह्याला विरोध करतो की नाही. आम्ही कामगारांनी बलिदान देऊन मिळवलेले 29 कामगार कायदे हे तुम्ही ठेवले पाहिजेत. त्याच्यामध्ये अजून सुधारित कायदे येणार, परंतु तुम्ही ह्या 4 श्रमसंहिता रद्द केल्या पाहिजेत. अशा प्रकारची मागणी PCT करते. सर्व रस्त्यावर उतरते कामगार आणि ह्याला विरोध करतो. परंतु हे सरकार हे कामगार कायदे जबरदस्ती आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून आज आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त आणि महाराष्ट्र दिनानिमित्त आपण या 4 श्रमसंहिता याला आपण विरोध करतोय, आपण निषेध करतो.